धनगर समाजातील युवकांचे गेल्या 4 दिवसांपासून 50 फूट उंच पाण्याच्या टाकीवर 3 तरुणांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी गोपाळ रवणे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले। रुग्णालयाचा उपचार घेऊन गोपाळ रवणे हे परत आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे पुन्हा उपोषणाला बसले आहेत। गोपाळ रवणे, माधव लांडे, रवी लांडे या 3 तरुणांनी गेल्या 4 दिवसांपासून 50 फूट उंच टाकीवर आमरण उपोषण सुरू केले आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून तात्काळ आरक्षण द्या या मागणीसाठी गोपाळ रवणे, माधव लांडे आणि रवी लांडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे। आता आम्ही 4 दिवस झाले टाकीच्या पाण्यावर बसलो, तरी शासनाने आमच्याकडे अजून थोडीफार पण वर येऊन पण पाहिलं नाही। आज आम्ही 4 दिवस झाले उपाशी होत, पाणी सुद्धा नाही। 3 जण बसलो तर उपासन, तर एक दवाखान्यात पाठवला आणि ह्याने जर समजा अंदाज एकाला दवाखान्यात नेले, आता दुसऱ्याची पण तेवढी प्रक्रिया चांगली नाही, त्याच्यामुळे त्याला बी सुद्धा याची शक्यता आहे। कालपासून ते बोलेनात आणि आमचं जर कमी जास्त झालं तर हे शासन जबाबदार राहील। मुलं हे पाण्याच्या टाकीवर येऊन बसले तर इथे, तर तरी पण आम्ही आता आमच्या मुलांसाठी आम्ही 50 फूट टाकीवर येऊन त्यांची प्रक्रिया पाहून राहिलो की कशी त्यांची तब्येत कशी नाही। जर समजा आम्ही संध्याकाळी घरी गेलो, आम्ही समजा झोपलो तर आम्हाला रात्रभर झोप येईल का? जर आमचे मुलं 50 फूट टाकीवर जर समजा रात्रभर राहत असतील तर आम्हाला कसं द्यायचा विश्वास? ते जर समजा रात्रच्या त्याने जर त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट जर केलं तर त्याचे जिम्मेदार कोण? त्याचे जिम्मेदार राहील, त्यांचे जिम्मेदार सरकार राहील। आरक्षणासाठी चढले तर आमचा हक्क आहे, आमचा हक्क जर समजा सरकार आम्हाला देत नसत तर मग आम्ही काय दिवसापासून येतं 4 दिवसापासून आमचे मुलं 50 फूट उंच टाकीवर उपोषणासाठी बसलेत, तरी पण आमचा हक्क आम्हाला द्यायला पाहिजे। आमचा मुलगा गोपाल वसंतराव रवणे हा 4 दिवसापासून उपोषण करत आहे आणि त्याची तब्येत खालावली आहे आणि हे याच्या तब्येतीला जर बरं वाईट झालं आणि काही कमी जास्त जर झालं, आम्ही सर्व धनगर समाजासाठी करत आहोत आणि याचे कमी जास्त जर झाले तर आमचा सारा परिवार टाकीवर जाऊन, आज तरी 4च पोरं टाकीवर गेले, आम्ही सारा समाजवर जाऊन आमचा सगळं घरचा परिवार टाकीवर जाऊन आम्ही आत्मदहन करीन आणि याचा जबाबदार रुग्णालय सेनगाव येथे काल दुपारी 3 वाजता उपोषणार्थी गोपाळ वसंत रवणे हे दाखल झाले होते। त्यांना तब्येत बरोबर नव्हती, त्यांची तब्येत खूप उपोषण 3 दिवसापासून उपोषण करत असल्यामुळे तब्येत खूप कमी झाली होती, हलाखीची झाली होती। त्यांचे आल्यावर चेक केलं तेव्हा BP वाढला होता आणि शुगर खूप कमी झाली होती, 90 पर्यंत झाली होती शुगर। तर आपल्या इकडे ॲडमिट करून त्यांना योग्य तो उपचार केला। काल रात्रभर इथं ॲडमिट ठेवलं त्यांना। काल सलाईन, इंजेक्शन, सगळ्या गोळ्या औषधी दिले त्यांना। मळमळ उलट्या होत होते, त्याचं पूर्ण ट्रीटमेंट केली इथं का, आणि सकाळी पण परत त्यांना सलाईन वगैरे देऊन सगळं ओके केलं। आता परत चेक केलं असता तर तो सध्या शुगर व्यवस्थित आहे, 124 शुगर आहे आणि BP नॉर्मल आहे, 130/80 BP आहे। पल्स आणि ते SpO2 सगळं ओके आहे, सगळे पॅरामीटर्स आता नॉर्मल आहेत। पण काल आले तेव्हा त्याची तब्येत हलाखीची झाली होती। उपचारासाठी आम्ही त्यांना काल हिंगोली येथे रेफर केले होते, पण त्यांनी म्हटले आम्ही इथंच आराम करतो आजच्या दिवस, त्याच्यामुळे त्यांना सध्या इथंच आहे। आता सध्या त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।